महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 तारखेला गुढीपाडवा मेळावा जो आहे तो ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती होणार आहे आणि या संपूर्ण कामाची तयारी जी आहे ती तयारी आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की स्टेज उभारणीचं काम जे आहे ते मनसेकडून आज केलं जातंय। सकाळी 11 वाजता मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या संपूर्ण कामाची सुरुवात जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळीच आपण जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीजर जो आहे तो त्यांच्या आवाजातला ट्विटरवरती शेअर केलेला आहे। सर्व मनसैनिकांना जे आहे ते त्यांनी गुढीपाडवा मेळाव्याला येण्याचं आव्हान आणि निमंत्रण जे आहे ते या टीजरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून खूप काही घडतंय, याच विषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे, अनेक विषयांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, अशा स्वरूपाचा तो टीजर जो आहे तो आपल्याला ट्विटरवरती असलेला पाहायला मिळत होता। मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो विशेष असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर विविध चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरुवात झाली होती। त्याच्यामुळे राज ठाकरे नक्की त्यामध्ये काय भूमिका मांडणार आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे पुढची दिशा मनसैनिकांना कशा पद्धतीने देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अनेक मनसैनिकांमधले नेते जे आहेत मनसेचे ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु वेळ येईल तेव्हा मी नक्की निर्णय जाहीर करू असं वारंवार राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आणि लवकरच हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे असं देखील राज ठाकरे सांगत होते। आणि आता मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो 9 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती जोरदार स्वरूपात होणार आहे आणि त्याच्या तयारीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हरीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।